झी 24 तास एक पाऊल पुढे। आयपीएल मध्ये सट्टेबाजी केल्याच्या आरोपात अडकलेले राज कुंद्राला निलंबित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट मंडळाने घेतलाय। राज कुंद्रा हा आयपीएल मधल्या राजस्थान रॉयल्स टीमचा सहमालक आहे। बीसीसीआयच्या दिल्लीत वर्किंग कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। गेल्या 2 वर्षांपासून राजस्थान रॉयल्स आणि आयपीएल मध्ये कुंद्राने सट्टेबाजी खेळल्याचं मान्य केल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे। या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय। कुंद्रा आणि त्याची पत्नी शिल्पा शेट्टी यांचे राजस्थान रॉयल्स संघामध्ये 11.7% समभाग आहेत। शिवाय राजस्थान रॉयल्स संघामध्ये सुरेश चेलाराम यांचे 44.2%, मनोज बादले यांचे 32.4% तर लचलन मर्डोक यांचे 11.7% समभाग आहेत। स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्स संघाच्या श्रीशांत, अंकित चव्हाण, अजित चंडीला आणि अमित सिंग या 4 खेळाडूंना आतापर्यंत अटक झाली आहे। दरम्यान राजस्थान रॉयल्सचा मालक असणारा सहमालक असणारा राज कुंद्रा कोण आहे, त्याच्या करिअरवर ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। राज कुंद्राचा जन्म हा लंडनमधला आहे। वयाच्या 18व्या वर्षीच त्यानं शिक्षण सोडलं। कुंद्रा हा खरं म्हणजे ब्रिटिश भारतीय बिझनेसमन आहे। क्रिकेट आणि मिक्स मार्शल आर्ट्स मध्ये त्याला विशेष आवड होती। 2004 मध्ये सक्सेस मॅगझिननुसार तो 198वा श्रीमंत ब्रिटिश ठरला होता। 2009 मध्ये एसेन्शियल जनरल ट्रेडिंग LLC कंपनीचा CEO म्हणून त्याची नियुक्ती झाली। 2009 मध्ये आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स टीममध्ये त्यानं पार्टनरशिप मिळवली। कुंद्रा 22 नोव्हेंबर 2009 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी विवाहबद्ध झाला। 15 मे 2013 राज कुंद्राच्या राजस्थान रॉयल्स टीमचे 3 प्लेयर स्पॉट फिक्सिंग मध्ये अडकले। 6 जून 2013 राज कुंद्राची आयपीएल मध्ये बेटिंग केल्याची दिल्ली पोलिसांकडे कबुली असल्याचं समजतंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।